नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोशन कुमार पाटील. मी अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका दॅट इज अशोका CCA येथे लीड कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. हो, सुमारे 5 ते 10% कर्करोग हे अनुवंशिक असतात. जनरली अनुवंशिक कॅन्सर हे आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये जसे की आई किंवा बहीण किंवा मुलगी यांना होणे किंवा कमी वयात कॅन्सर होणे किंवा एका व्यक्तीमध्ये 2 किंवा अनेक प्रकारचे कॅन्सर असणे यांचा समावेश असतो. जनरली स्तनाचा कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर आणि कोलॉन कॅन्सर हे कॅन्सर जनरली अनुवंशिक असतात. सो BRCA1 किंवा BRCA2 जीन्स ह्या कर्करोगाशी संबंधित जीन्स आहेत. ह्या जीन्स जनरली डॅमेज DNA रिपेअर करण्यासाठी मदत करतात. जेव्हा या जीन्समध्ये म्युटेशन्स म्हणजे काही बदल घडतात ते आपल्या अनुवंशिकरित्या एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनला जातात. त्यामुळे आपल्याला स्तनाचा कॅन्सर किंवा अंडाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. BRCA1 किंवा BRCA2 जीन्समुळे ज्यांना जनरली कॅन्सर होतो त्यांना कॅन्सर हा इतर लोकांपेक्षा कमी वयात होऊ शकतो. कॅन्सर वॅक्सिन किंवा कॅन्सर लसी ह्या आपल्या इम्युनिटीला, आपल्या कॅन्सर पेशी कशा दिसतात याबद्दल प्रशिक्षित करतात. जनरली HPV विषाणूमुळे सर्वायकल कॅन्सर दॅट इज गर्भाशय मुखाचा कॅन्सर, योनीचा कॅन्सर किंवा ओरोफॅरेंजियल कॅन्सर किंवा गुदद्वारा मार्गे होणारा कॅन्सर यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. HPV वॅक्सिन हे HPV विषाणूचं इन्फेक्शन रोखण्यास मदत करते. त्यामुळे इनडायरेक्टली HPV वॅक्सिन ह्या सगळ्या कॅन्सरचा प्रभाव होऊ नये यासाठी डेफिनेटली उपयुक्त ठरते.